Brought to you by TechnoSpark 20 series smartphones. I'm superhuman. पण तुम्ही म्हणता की अन्याय झाला तुमच्या किंवा यशवंत जाधवांच्या दृष्टीने बघितलं, तुमच्या घरामध्ये नगरसेवक पद आलं, स्टँडिंग कमिटी मिळाली, तुम्हाला सभागृह नेते झाला, तुम्ही आमदारकी मिळाली, एवढं सगळं मिळालं, मग अन्याय कुठून झाला? मॅडम, नुसतं पदं देऊन चालतं का? लोकांची कामं करायला नकोत? मग कामं करायला आपल्या नेत्यांच्या भेटी मिळायला नकोत? लोकांचे प्रश्न आम्ही कसे त्यांच्यापर्यंत नेणार? जर एका आमदार महिलेला 2.5 वर्षात एकदाही भेट नसेल मिळत, काय करणार? 2-2.5 वर्षामध्ये मला पूर्ण टोटल माझ्याकडे रेकॉर्ड आहे, फक्त 22 कोटी निधी मिळाला आहे. कुठून काम करणार? आणि हे जर आपण त्यांच्यापर्यंत पोहोचून सांगूच शकत नाही, काय काम करणार? काम कशासाठी निवडून? एक सेकंद निवडून कशासाठी आलोय? मी राजकारणामध्ये इतर कुठल्या गोष्टीसाठी आलेली नाही. मी तर स्पष्ट सांगते, मी राजकारणात आहे, पण मी राजकारणी नाही आहे. मी लोकांसाठी आलेली आहे. मी रात्रंदिवस काम करते आणि त्याच्या बळावर मला तिकीट दिलं गेलेलं आहे. तिकीट देताना तुम्ही म्हणताय ना, तिकीट देताना तुमच्यावर अन्याय नाही झाला. हो, ऑफकोर्स. आणि मी आजही त्यांचे आभार मानते, मला तिकीट दिलं. पण ते देताना मी हारेन हा विचार होता. पूर्ण जी काय लोक होती ना, हे आम्हाला C+ मध्ये समजत होते. ते कसं आहे की ते आम्ही निवडून आणलं. यावेळी काय विचार आहे शिंदे साहेबांचा तुम्हाला तिकीट देण्यामागे? माझं काम चांगलं आहे, त्यांना पटतंय. महिला चांगलं काम करू शकते हे पटतंय. आणि महिला सबलीकरण जर आपण म्हणतो, तर महिला सबलीकरणाच्या अंतर्गत एक मुंबईमध्ये एका महिलेला जर तिकीट मिळालं असेल, तर त्याच्यावर मला वाटतं इट्स अँड बट्स अँड नॉट्स व्हायला नकोत. आणखी एक प्रश्न आहे माझा छोटासा. तुम्ही म्हणताय भाजपचे नेते अगदी झोकून देऊन काम करतायत, तुमच्यासाठी प्रचार करतायत. किरीट सोमय्यांशी काही बोलणं झालं का उमेदवारी मिळाल्यानंतर? त्यांनी काय अभिनंदन केलं का आणि प्रचाराला येणार आहेत का ते तुम्ही? नक्कीच त्यांनी अभिनंदन केलेलं आहे. इनफॅक्ट त्यांनी स्वतःच मीडियाला सांगितलेलं आहे की मी प्रचाराला येईन. ते बंधू आहेत माझे, त्यांनी यावं प्रचाराला. ही इज वेलकम.